नमस्कार. लक्ष यूट्यूब व्ह्यूवर्सचे स्वागत आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने नवीन मुले स्पर्धा परीक्षा अभ्यासाची तयारीला सुरुवात करतात. या विद्यार्थ्यांसमोर या परीक्षा अभ्यासाची सुरुवात कशी करावी हा मोठा प्रश्न असतो. बऱ्याच जणांनी परीक्षेचे स्वरूप, टप्पे, विषय वगैरे माहिती करून घेतलेली असते. परीक्षेकरिता संदर्भ साहित्य वगैरे देखील त्यांनी जमवलेलं असतं. प्रश्न असतो कोणत्या विषयापासून कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करावी. याच अभ्यासाच्या सुरुवातीविषयी योजना देण्यासाठी काही मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर ठेवत आहोत. सुरू करूयात प्रत्यक्ष व्हिडिओला. राज्यसेवा परीक्षा अभ्यासाची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने करावी. इंग्रजीत एक प्रोवर्ब सांगितली जाते, वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही मोहिमेची चांगली सुरुवात हे अर्ध यश मानलं जातं. MPSC परीक्षेच्या अभ्यासाच्या बाबतीत किंवा अभ्यासाच्या सुरुवातीच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की बरेच विद्यार्थी जमेल त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करतात. कोणीतरी त्यांना एखादं पुस्तक सुचवलेलं असतं, लगेच ते पुस्तक हातात घेऊन पुस्तकाच्या वाचनाने अभ्यासाला सुरुवात करतात. म्हणजे एक रँडम अभ्यासाची सुरुवात केल्याचे दिसून येते. अशा रँडम अभ्यासाच्या सुरुवातीमुळे हळूहळू कुठेतरी त्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया, संकल्पना, अभ्यास क्लिष्ट, अवघड वाटायला लागतो आणि पुढे जाऊन नैराश्य यायला लागतं. काही दिवसानंतर हेच विद्यार्थी या संपूर्ण प्रक्रियेच्या बाहेर फेकले जातात किंवा ही संपूर्ण प्रक्रिया सोडून जातात. काही विद्यार्थी तग धरून राहतात, परंतु त्यांना देखील यश मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे निश्चितच MPSCच्या अभ्यासाची सुरुवात ही नियोजनबद्ध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना MPSCचा अभ्यास करायचा आहे किंवा करिअर म्हणून याच्याकडे पाहायचं आहे, अभ्यासाच्या सुरुवातीपूर्वीच अशा उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी स्वतःची काही मानसिक तयारी करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्यांची या गोष्टींबद्दलची तयारी असेल त्यांनीच या अभ्यासाकडे वळावं असं देखील मला वाटतं. नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याबद्दल आपण आपल्या स्वतःची मानसिक तयारी करावी ते देखील आपण समजून घेऊ. नवीन विद्यार्थ्यांनी किंवा फ्रेशर्सने लक्षात घ्यावं अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी की संपूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान आपल्याला सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. प्रथम संधीतच जर परीक्षा उत्तीर्ण करायचं असेल तर किमान 12 ते 15 महिने दररोज 6 ते 8 तास न चुकता अभ्यास करणं सातत्याने खूप गरजेचं आहे. MPSCच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि स्वरूप जर विचारात घेतलं तर किमान एवढा कालावधी तर निश्चितच लागतो. त्यामुळे दररोज एक 6 ते 8 तास अभ्यासाची तयारी, मानसिक तयारी विद्यार्थ्यांनी तयार करायलाच हवी. केवळ 1-2 दिवसात 2-4 तास अभ्यास किंवा आठवड्याला कधीतरी 2-4 तास अभ्यास अशा पद्धतीचा सुपरफिशियल अभ्यास किंवा ज्याला आपण थातुरमातुर स्टडी म्हणू, याने काहीही साध्य होत नाही. कारण या विश्वामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा भेदून जर प्रथम संधीत आपल्याला या परीक्षेमध्ये चांगले रिझल्ट्स आणायचे असतील तर अभ्यास कन्सिस्टंट ठेवणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. अभ्यास जसा कन्सिस्टंट हवा तसंच तो डेडिकेटिव्ह देखील असावा. म्हणजे संपूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान केवळ अभ्यास हीच प्राथमिकता असावी. अभ्यास कालावधी दरम्यान अनेकदा मन विचलित करणारे भरपूर अडथळे येतात, पण फ्रेशर्सनी किंवा नवीन विद्यार्थ्यांनी हे समजून घ्यावं की आपली स्पर्धा ही त्या विद्यार्थ्यांशी आहे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी 1-1, 2-2, 3-3 वेळेस पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास केलेली आहे. कदाचित काही जण त्यापैकी पोस्ट होल्डर्स आहेत जे पुन्हा परीक्षेकरिता असणार आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, प्रथम संधीत पोस्ट मिळवायची असेल तर आपलं मन कुठेही विचलित न होऊ देता कोणत्याही अडथळ्यांशिवाय केवळ अभ्यास हीच प्राथमिकता ठेवून आपल्याला अभ्यास करता यायला हवं. बऱ्याचदा नातेसंबंधातून मन विचलित होतं, अडथळे येतात, घरातल्या कौटुंबिक जबाबदारीतून अनेक अडथळे येतात. ते सगळे अडथळे दूर सारता यायला पाहिजेत आणि अभ्यास हीच आपली प्रायोरिटी ठेवता यायला हवी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर कन्सेप्ट स्ट्रेंथनिंगवर जास्त भर असावा. केवळ अभ्यासक्रम घाईघाईने संपवणे हा आपला उद्देश नसावा. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की एक 2-4 महिन्यावर अटेम्प्ट आलेला असतो किंवा परीक्षा आलेली असते, त्यावेळेस फ्रेशर जे असतात ते घाईघाईने अभ्यास संपवून तो अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते टाळावं. कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर अशा अभ्यासातून नेहमी घातच होतो. त्यामुळे वेळ अधिक लागला तरीही चालेल, पण कन्सेप्ट स्ट्रेंथनिंगवर नेहमीच जास्त भर असायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या माध्यमातून अपयश येतं त्यांच्या अपयशाची काही कारणं सांगता येतील. त्यामध्ये संकल्पना स्पष्ट नसणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. केवळ अर्ध्या अभ्यासाच्या आधारावर ज्यावेळेस ते परीक्षेला जातात त्यातून अर्थातच अपयश त्यांच्या पदरी पडतं. बऱ्याचदा अभ्यासक्रम पूर्ण न होणे
वाचून अभ्यासक्रम पूर्ण न होणे हे पण एक कारण असतं, किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि संकल्पना जरी स्पष्ट असल्या तरीसुद्धा परीक्षेपूर्वी जो आवश्यक सराव करणं गरजेचं असतो तो न झाल्याने देखील अपयश येतं. त्यामुळे प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करत असताना या 2-3 गोष्टी बाबतीत आपण आपल्या स्वतःची मानसिक तयारी करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करायची कशी ह्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करू. अभ्यासाच्या सुरुवातीचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण ज्या परीक्षेकरिता तयारी करणार आहोत त्या परीक्षेचा अभ्यासक्रम वाचून नव्हे तर समजावून घेणे. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की जे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात ते सरळ सरळ कोणीतरी काहीतरी सुचवलेलं पुस्तक हातात घेतात आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करतात. बरेच असे देखील विद्यार्थी असतात की ज्यांनी 1-2 वेळेस परीक्षा दिली, त्या विद्यार्थ्यांना देखील अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले काही घटक उपघटक देखील त्यानंतर देखील परिचयाचे नसतात. अशाने बऱ्याचदा विषयाची व्याप्ती लक्षात येत नाही, काठिण्य पातळी लक्षात येत नाही, अभ्यासाला दिशा मिळत नाही. बरीच उपघटक माहिती नसल्याने अभ्यासातून सुटून जातात, तर काही उपघटक अभ्यासक्रमात समाविष्ट नसून देखील आपण त्यांचा अभ्यास करत राहतो, त्याच्यावर वेळ विनाकारण वाया जातो. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. केवळ वाचून नाही तर अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचं आहे. एकदा वाचून तो समजणार देखील नाही. संपूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान आपल्याला तो काढून पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्यावा लागणार आहे. तर अभ्यासक्रम आपल्याला कुठे मिळेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या संकेतस्थळावर आपल्याला तो अभ्यासक्रम मिळेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हे संकेतस्थळ आपण सुरू केल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन या मथळ्याखाली सिलॅबस या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ज्या फ्रेशर्सला अभ्यासाची सुरुवात करायची आहे त्यांची पहिली स्टेप, पहिली पायरी म्हणजे या संकेतस्थळावर जाऊन तो अभ्यासक्रम मिळवणे, तो संग्रही ठेवणे. अभ्यासक्रम मिळवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पूर्व आणि मुख्य परीक्षेकरिता काही विषय समान आहेत, कॉमन आहेत. अशा कॉमन विषयांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची एकत्रित पुनः मांडणी आपण करावी. ते विषय कुठले कॉमन आहेत ते आपण बघूच. कारण पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यातून आपल्याला विषयाची मुळीच व्याप्ती लक्षात येत नाही. केवळ एकेका वाक्यांमध्ये त्या विषयांचा अभ्यास दिलेला आहे. जसं हिस्ट्रीचा जर आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास बघितला तर केवळ एका वाक्यामध्ये तो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. त्या माध्यमातून त्या विषयाचं स्वरूप, व्याप्ती स्पष्ट होत नाही. त्यामुळे हिस्ट्रीचा जर मुख्य परीक्षेचा अभ्यास जर आपण बघितला तर प्रत्येक घटक, त्याखाली उपघटक, त्यामध्ये असलेले कंटेंट सविस्तर दिलेले आहेत. जसं मुख्य परीक्षेतला हा कंटेंट ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, त्यामध्ये असलेले उपघटक देखील दिलेले आहेत. असे जवळपास मुख्य परीक्षेमध्ये 13 ते 14 घटक आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेचाच अभ्यास आपल्यासाठी दिशादर्शक आहे, त्यातले उपघटक दिशादर्शक आहेत. यातला कोणताही उपघटक अभ्यास कालावधी दरम्यान अनटच राहणार नाही, सुटणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप अभ्यासक्रम मिळवणे. जमत असेल तर पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची एकत्रित पुनः मांडणी करणे. त्यातला प्रत्येक उपघटक जर आपल्याला एकाखाली एक घेऊन जर स्वतंत्र मांडता येत असेल तर अभ्यास करत असताना प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यांवर फोकस करायला आपल्याला मदत होते. आता पूर्व आणि मुख्य परीक्षाकरिता कोणती विषय कॉमन आहेत ज्यांचा आपल्याला एकत्रित अभ्यास करता येतो हे देखील आपण पाहू. कारण मुख्य परीक्षा ही पूर्व परीक्षा नंतर जरी येत असली तरी सुद्धा आपल्याला दिसून येईल की पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातली जी घटक उपघटक आहेत ते अतिशय परस्पर पूरक आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्याने अभ्यास करणं सोयीचं ठरत नाही. इनफॅक्ट तेच जर आपण एकत्रितरित्या अभ्यास केले तर त्याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच जे कॉमन विषय आहेत त्यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी आपण सुरू करायला हवी. पूर्व आणि मुख्य परीक्षेला एकंदरीत ही 10-11 विषय आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामध्ये देखील जे पूर्व आणि मुख्य परीक्षेला समान आहेत, कॉमन आहेत, अशी आपल्याला एक 6 विषय सांगता येतील. त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र, विज्ञान, कृषी आणि पर्यावरण, ज्यांचा पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला देखील अभ्यासक्रम प्रिस्क्राईब केलेला आहे. आणि जे केवळ मुख्य परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, लँग्वेजेस, मानव संसाधन विकास, HRD आणि HR, मानवी हक्क आणि काही कायदे यांचा अभ्यास आपल्याला केवळ मुख्य परीक्षेकरिता करायचा आहे. त्यामुळे जे विषय पूर्व आणि मुख्य परीक्षेला अभ्यासायचे आहेत
त्यांच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासासहितच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे असे विषय आपण प्राधान्याने अभ्यासाला घ्यावेत, त्यांचा एकत्रित अभ्यास करावा. पूर्वपरीक्षेचा अभ्यास वेगळा आणि मुख्य परीक्षेकरता अभ्यास वेगळा असा असणार नाही, तर दोन्हींचाही अभ्यासक्रम एकत्रितपणेच करावा. त्यातले प्रत्येक अभ्यासक्रमात दिलेले घटक उपघटक जेवढ्या शांतपणे काळजीपूर्वक बारकाईने आपल्याला वाचता येत असतील तेवढ्या काळजीपूर्वक आपण प्रत्येक घटक आणि उपघटक वाचावेत. कदाचित सुरुवातीला आपल्याला ते घटक आणि उपघटक लक्षात येणार नाहीत, ते लक्षात येणं अभिप्रेत देखील नाही, पण किमान अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये नेहमीच असायला हवी. केवळ एक वेळ वाचून त्यातील घटक उपघटक देखील आपल्याला समजणार नाहीत, तर पूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान वारंवार आपल्याला हे अभ्यासक्रमाचं वाचन करावं लागणार आहे. त्यानंतर पूर्वपरीक्षा झाल्यानंतर उर्वरित काही विषयांचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करू शकतो. त्यामुळे पहिली पायरी हीच की आधी अभ्यासक्रम मिळवणे, जमत असेल तर त्यांची एकत्रित पुनर्मांडणी करणे पूर्व आणि मुख्य परीक्षांची, आणि प्रत्येक घटक आणि उपघटक अनटच राहणार नाही या पद्धतीने पुढच्या अभ्यासाचं नियोजन करणे. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला जर काही करायची असेल तर ती म्हणजे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मागील किमान 5 ते 6 वर्षाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. केवळ अभ्यासक्रम लक्षात घेऊन आपल्याला विषयाची व्याप्ती लक्षातच येईल असं सांगता येत नाही. ती विषयाची व्याप्ती आणखी जास्त लक्षात आणून देण्यासाठी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला मदत करतो. प्रश्नांची काठिण्य पातळी, परीक्षेचा दर्जा समजून देण्यासाठी देखील तो आपल्याला मदत करतो. त्यामुळे या मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यामागे आपला हेतू केवळ उत्तरे माहिती करून घेणे हा नसून तर प्रश्न प्रकार, प्रश्नांची काठिण्य पातळी आणि स्वतःमध्ये प्रश्नभाण निर्माण करणे हे त्यामागे उद्देश अपेक्षित आहे. प्रश्नभाण म्हणजे ज्यावेळेस आपण या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करू त्यावेळेस प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात एका मुद्द्यावर, ती गेस करण्याची ॲबिलिटी, ती स्किल, जितके जास्त तुम्ही आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं वाचन करताल तितकं जास्त एखाद्या मुद्द्यांवर आयोग कोणकोणत्या वेगवेगळ्या पैलूतून प्रश्न विचारू शकतं ही गेस करण्याची स्किल, ॲबिलिटी आपल्यामध्ये हळूहळू निर्माण होऊ शकते. आणि हे प्रश्नभाण येणं खूप गरजेचं आहे प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी, कारण ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करू त्यावेळेस वाचलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आयोग कोणकोणत्या वेगवेगळ्या पैलूतून प्रश्न विचारू शकतो हा विचार आपल्या डोक्यात यायला हवा. आता हे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला कुठे मिळतील तर तिथेच आयोगाचं जे संकेतस्थळ आपण सांगितलेलं होतं mpsc.gov.in, त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन या मथळ्याखाली क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स या कॅप्शनवर जर तुम्ही गेलात तर मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी PDF फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होतात. त्यासोबतच आन्सर की सुद्धा आपण त्यांच्या काढून घ्याव्यात आणि आयोगाने त्यांची दिलेली उत्तरे काय आहेत हे देखील आपण समजून घ्यावं. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर दुसरा तयारीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सगळ्या प्रश्नांचं आपण बारकाईने वाचन करावं. आधी अभ्यासलेल्या अभ्यासक्रमातील जिथे जिथे घटक उपघटकांशी त्यांची सांगड घालता येईल ती नक्की घालावी. कोणत्या घटकांशी उपघटकांशी प्रश्न संबंधित आहेत यावर देखील आपण विचार करावा. आयोगाने विचारलेले प्रश्नांचे प्रकार कसे आहेत हे देखील आपण समजून घ्यावं. प्रश्नांचं पॅटर्न आपण लक्षात घ्यावं आणि प्रत्यक्ष अभ्यास सुरू केल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा आपल्याला जिथे कुठे या प्रश्नांची किंवा प्रश्नपत्रिकांची गरज वाटत असेल ते पुन्हा पुन्हा नंतर देखील काढून बघावं. पण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी या 5-6 वर्षाच्या पूर्व मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास करणं आणि परीक्षाभाण स्वतःमध्ये निर्माण करणं खूप गरजेचं ठरतं. परीक्षाभाण येण्याच्या दृष्टीने आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न प्रकार आपण बघू. जसं की या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो की एक प्रश्न दिलेला आहे, खालील 3 विधान दिलेले आहेत आणि त्या विधानावर आधारित काही पर्याय दिलेले आहेत. या तिन्ही विधानांचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. जर त्यापैकी एकाही विधानाचा जर आपला अभ्यास नसेल तर पर्याय शोधत असताना आपली गडबड होते, गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष एखादा मुद्दा वाचत असताना कशा पद्धतीने समग्ररित्या त्या मुद्द्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
हा परीक्षा भाण किंवा प्रश्न भाण यामधून आपला निर्माण होऊ शकतो. काही काही प्रश्न हे निगेटिव्ह असतात. जसं इथे दिलेला एक प्रश्न आपण पाहू शकतो की खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे पण प्रश्न प्रकार असतात. आयोग अशा पद्धतीने पण प्रश्न कन्स्ट्रक्ट करून विचारत असतं. हे प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका वाचत असताना वेगवेगळ्या प्रश्नांची प्रकार आपल्याला लक्षात येतील. जोड्या लावांवर आधारित देखील काही प्रश्न विचारले जातात. वेगवेगळे प्रश्न प्रकार आहेत. किंवा इथे एखाद्या दिनावर आधारित, दिवसावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एखादा मुद्दा वाचत असताना कोणकोणत्या सूक्ष्म आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासाच्या वेळेस आपल्या लक्षात येतात. या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर बेरोजगारीच्या दराचं सूत्र विचारलेलं आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे जर आपल्याला आधीच माहिती असेल तर प्रत्यक्ष आपण पुढे जाऊन अभ्यास करत असताना या छोट्या मोठ्या मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करून त्याचा अभ्यास करू शकतो. तर अभ्यासक्रम समजून घेणे, त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे, ह्याच्यानंतर पुढचा टप्पा NCERT किंवा शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासाला सुरुवात करावी. ज्यांना इंग्रजी कम्फर्टेबल असेल मीडियम म्हणून त्यांनी NCERTची पुस्तकं वापरावीत. ज्यांना इंग्रजी कम्फर्टेबल नसेल त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डची शालेय पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही पब्लिकेशनच्या पुस्तकांना हात लावण्यापूर्वी या पुस्तकांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हे पुस्तकं अतिशय फंडामेंटल आहेत, बेसिक आहेत. त्यामुळे पब्लिकेशनच्या पुस्तकांना हात लावण्यापूर्वी यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जे आपण आधी पाहिलं होतं स्लो बट स्टडी. जर कन्सेप्ट स्ट्रेंथनिंग आपल्याला करायची असेल तर या अभ्यासक्रमातून किंवा या पुस्तकांमधून आपण जायलाच हवं. आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेलो असतो. कोणी सायन्स बॅकग्राऊंड असतं, कोणी कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालेलं असतं. प्रत्येकांना सगळेच विषय हे त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये झालेले नसतात. त्यामुळे प्रत्यक्ष पब्लिकेशनच्या पुस्तकांना जर आपण हात लावू तर बऱ्याचशा संकल्पना समजून घ्यायला आपल्याला थोडंसं अवघड जातं. तुलनेने आपण NCERT किंवा स्टेट बोर्डची जर पुस्तकं वाचली तर त्या वयोगटातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर विचारात घेऊन ती संकल्पना अतिशय सोप्या रीतीने भरपूर पिक्चरांसहित, प्रयोगांसहित स्पष्ट करून दाखवलेली असते. त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे NCERT किंवा शालेय पाठ्यपुस्तके. दोन्हीही दर्जेदार आहेत. NCERTची अधिक दर्जेदार आहेत. आपल्याला इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये ते वाचणं शक्य होत असतील तर जरूर वाचावीत. नसतील तर त्याला पर्याय म्हणून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे शालेय पाठ्यपुस्तके देखील वाचू शकतो. आता ही पुस्तकं आपल्याला भेटतील कुठे? तर महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी ebalbharti.in या संकेतस्थळावर जर आपण गेलो तर इयत्तानिहाय सगळे PDF पुस्तके आपल्याला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. कोणत्याही त्या ठिकाणी आपल्याला पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तर किमान इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंत आणि काही विषयांची इयत्ता 12वी पर्यंत आपण पुस्तकांचा अभ्यास करावा. तो कसा करायचा आपण पुढे बघू. त्यामुळे ebalbhartiच्या साईटवर जर आपण गेलात तर त्या ठिकाणी डाउनलोड PDF टेक्स्टबुक कॅप्शन आपल्याला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लास वाईज PDF डाउनलोड करून घेता येतील. ज्यांना NCERTची पुस्तकं हवी आहेत त्यांच्यासाठी देखील ncert.nic.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे देखील क्लास वाईज आपल्याला PDF स्वरूपात पुस्तके अगदी मोफत उपलब्ध होतील. ही पुस्तके आपण डाउनलोड करून घ्यावीत, संग्रही ठेवावीत, कारण संपूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान त्यांचा आपल्याला सातत्याने उपयोग करावा लागणार आहे. आता पुस्तके वाचायची कशी ह्याच्यावर थोडक्यात आपण चर्चा करू. आता प्रत्यक्ष पुस्तकं वाचावीत कशी, तर एका वेळेस एक विषय घ्यावा. समजा इयत्ता 5वीचा आपण विज्ञान विषय घेतलेला असेल तर त्यानंतर 6वीचा 7वीचा असं करत करत इयत्ता 10वी ते 12वी पर्यंत सलग विज्ञान हाच विषय आपण वाचून काढावा. कारण आपण अभ्यासक्रमाचं जर स्वरूप बघितलेलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की एक समकेंद्री पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. एकच संकल्पना तुम्हाला इयत्ता 5वीलाही दिसेल, 6वीलाही असेल, 7वीलाही असेल, फक्त त्याची व्याप्ती आणि काठिण्य पातळी वाढत गेलेली असते. अशा पद्धतीने जर आपण सलग त्या पुस्तकांचं वाचन केलं दुसऱ्या विषयांशिवाय तर एक समग्ररित्या संकल्पना समजून घ्यायला आपल्याला मदत होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घटकांमध्ये जे परिच्छेद वाचणार आहोत, मुद्दे वाचणार आहोत, त्या मुद्द्यातून आपण वन लाइनर तयार करावेत. एकेका ओळीत
मुद्दे आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावेत आणि अशा पद्धतीने त्यांना क्रम देऊन आपला स्वतःचा एक संदर्भ साहित्य नोट्स त्या माध्यमातून काढावेत. कदाचित यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल, पण आपण लक्षात घ्यावं की आपल्याला जी पूर्व परीक्षा द्यायची आणि मुख्य परीक्षा द्यायची आहे ती MCQ पद्धतीची आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची ती परीक्षा असणार आहे. त्यामुळे एखाद्या परिच्छेदातील सगळे छोटे मोठे बारकावे आपल्याला टिपता यायला हवेत. बऱ्याच वेळेस होतं असं की आपण परीक्षेला जातो, प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की हा मुद्दा मी वाचलेला आहे, पण पर्याय बघितल्यानंतर गोंधळ होतो. हा गोंधळ जर टाळायचा असेल तर अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांवर जर आपल्याला वन लायनर तयार करता येत असतील तर यासाठी करायचे की प्रत्येक मुद्दा सूक्ष्म घटक जर आपण स्वतंत्ररित्या मांडला तर त्याच्यावर आपल्याला वेगळ्या रीतीने फोकस करता येऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःचा संदर्भ साहित्य निर्माण करणं खूप गरजेचं आहे. नोट्स काढणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण यापूर्वी सांगितलं की 6-6, 8-8 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रत्यक्ष तुम्ही जर केवळ वाचन करत बसलात तर कंटाळा येतो आणि तेवढ्या वेळ अभ्यास करणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे वाचन आणि लिखाण या प्रोसेसने जर आपण गेलो तर ती संकल्पना समजून घ्यायला सुद्धा आपल्याला मदत होते आणि त्या माध्यमातून एक स्वतःचं चांगलं संदर्भ साहित्य सुद्धा आपण निर्माण करू शकतो. जसं आपण बघितलं की इयत्ता 9वीच्या सायन्स अँड टेकमधला एका टॉपिकमधला हा एक परिच्छेद आहे. वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट आणि टाईम यांच्यावर आधारित वेग विस्थापन वेळ या संकल्पनावर आधारित काही परिच्छेद दिलेला आहे. असा हा जर परिच्छेद असेल तर या परिच्छेदामध्ये जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात त्या काही मुद्दे एक एक दोन दोन ओळीमध्ये टिपून आपण एक 5-6 मुद्दे तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने स्वतःचे नोट्स काढू शकतो. आता कोणाला कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटावा हे त्याच्या मागच्या प्रिव्हियस त्याच्या अभ्यासक्रमावर त्याच्या अभ्यासावर देखील आधारित आहे. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला परीक्षा भान आपण आत्ता किंवा प्रश्न भान जे आत्ता आपण चर्चा केलेली होती त्याच्यावर देखील आधारित आहे. आयोग कोणत्या मुद्द्यांवर कोणत्या पैलूंवर प्रश्न विचारला जाऊ शकतो ही गेस करायची स्किल जर आपल्यामध्ये निर्माण झाली तर त्या पद्धतीने ती महत्त्वाची वाटणारी मुद्दे आपण स्वतंत्ररित्या आपल्या वहीमध्ये टिपून घेऊ शकतो एकेका ओळीमध्ये. यामागचा हा देखील एक उद्देश आहे की संपूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान एक विषय एकच संदर्भ साहित्य आपल्या हातामध्ये असावं प्रत्यक्ष रिव्हिजन करता वेळी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुस्तक वाचून काढल्यानंतर त्यातला जो महत्त्वाचा सार आहे तो आपण आपल्या नोटबुकमध्ये क्रमाक्रमाने टिपून घेतलेला आहे एका ओळीमध्ये. खूप मोठ्या क्रमाची वन लायनर त्याच्यामध्ये तयार होतील, 1000, 2000, 5000 खूप मोठी वन लायनर तयार होतील. MCQ सोडवताना त्यांचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे NCERT पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पब्लिकेशनची बुक्स वाचू, ती पब्लिकेशनची बुक्स वाचत असताना त्यामध्ये आधीचा NCERTमध्ये वाचलेला कॉमन पार्ट सोडून जो नवीन वाटतो तो देखील वन लायनरच्या स्वरूपात आपल्याला आपल्या संदर्भ साहित्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे, ॲड करायचा आहे. याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी जे 2-3 दिवस उरलेले असतात आणि आपल्याला रिव्हिजन करायचं असतं त्या रिव्हिजनच्या वेळेस आपण एकाच विषयाची 5-5, 6-6 संदर्भ पुस्तकं घेऊन बसून अभ्यास करू शकत नाही. त्याच्यामधून डिस्ट्रॅक्शन पण येतं. त्यामुळे जर वर्षभर आपण सगळ्या संदर्भ साहित्यातून सार उचलून अशा पद्धतीने वन लायनरचा जर एकच संदर्भ साहित्य तयार केलं तर परीक्षेपूर्वी केवळ त्यातूनच रिव्हिजन करायला आपल्याला ते जास्त सोयीचं जातं. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या आपण जे काही वन लायनर तयार करणार आहोत, जे टिपणं काढणार आहोत ती दर पिरियडिकली 15-20 दिवसानंतर आधी तयार केलेल्या मुद्द्यांचं आपल्याला वारंवार रिव्हिजन आपण केलंच पाहिजे. त्यांची उजळणी आपण केलीच पाहिजे. की जितक्या जास्त वेळेस तुम्ही करत जाताल त्या प्रत्येक रीडिंग नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण आधी जे मुद्दे वाचलेले होते त्यापेक्षा अधिक काहीतरी आपल्याला लक्षात आलेलं आहे. हळूहळू वाचून वाचून त्यांचं एवढ्या वेळेस रिव्हिजन होईल की त्यातले काही मुद्दे आपल्याला बाय हार्ट झालेले असतील. जर आपण एकच संदर्भ साहित्य जर पूर्ण अभ्यास कालावधी दरम्यान वापरत असू तर वेगवेगळे संदर्भ साहित्य वापरण्यामुळे जे काही डिस्ट्रॅक्शन येतं ते डिस्ट्रॅक्शन आपल्याला टाळता येऊ शकतं आणि एकच संपूर्ण थ्रू आउट द प्रिपरेशन ज्याला आपण म्हणू एकच संदर्भ साहित्य आपल्याला सोबत ठेवता येऊ शकतं.
फ्रेशर्सने नवीन मुलांनी अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच करावयाची आणखी एक गोष्ट म्हणजे नियमित दररोज वर्तमानपत्राचं वाचन करणे. त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की लोकसत्ता एक दर्जेदार वर्तमानपत्र आहे, महाराष्ट्रात वापरला जातो. त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्र टाइम्स देखील आपल्याला वापरता येईल. त्यामध्ये जे संपादकीय दिलेले असतात त्या संपादकीयमधला अग्रलेख आणि त्याचबरोबर इतर लेख ही महत्त्वाची असतात. ती दररोज न चुकता आपण वाचावी. मुखपृष्ठावरच्या देखील काही बातम्या महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय वर्तमानपत्रामध्ये ज्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या दिलेल्या असतात त्यातील ज्या महत्त्वाच्या बातम्या वाटत असतील त्या देखील आपण जरूर वाचाव्यात. कोणत्या बातम्या महत्त्वाच्या आहेत हा प्रश्नभान, जसं आपण आधी बोललो की मागच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासातून हा प्रश्नभान जुने करंट अफेअर्सचे प्रश्न पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या मुद्द्यांवर करंट अफेअर्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या माध्यमातून त्या बातम्या आपण नियमित पद्धतीने वाचाव्यात. आणि त्यासोबतच आत्ता आपण चर्चा केल्यानुसार ह्याच्याकरिता देखील एक स्वतंत्र डायरी आपण मेंटेन करावी. जे वन लायनर वर्तमानपत्रातील मुद्द्यांवर न्यूजवर आपल्याला तयार करता येत असतील, जे महत्त्वाचे असतील, ह्याच्यावर देखील आपण वन लायनर नोट्स तयार करावेत. काही विषयाशी संबंधित जर लेख असतील, जसं की अर्थशास्त्राशी संबंधित एखादा लेख दिलेला असेल आणि तो आपल्या अभ्यासक्रमातील घटक उपघटकांशी जर संबंधित असेल तर त्याच्याशी संबंधित काही मुद्दे आपल्या इकॉनॉमिक्सच्या नोटबुक्समध्ये देखील आपण टिपून घ्यावीत आणि NCERTच्या पुस्तकाच्या अभ्यासासारखंच ह्याची जी आपण नोट्स तयार केलेले असतील त्याचे देखील आपण पिरियॉडिकली रिव्हिजन करत राहावं. ते नोट्स वारंवार वाचत राहावे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून करंट अफेअर्सचा जेवढा चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो तशा पद्धतीचा अभ्यास दुसऱ्या कोणत्याही मासिकांमधून किंवा इतर सोर्सेसमधून होऊ शकत नाही. त्यामुळे वर्तमानपत्रांचं वाचन खूप बेसिक आणि फंडामेंटल असा सोर्स आहे करंट अफेअर्ससाठी देखील आणि जनरल स्टडीजच्या दुसऱ्या विषयांसाठी देखील. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा फ्रेशर्ससाठी अभ्यासाच्या सुरुवातीविषयीची योजना, त्यातले काही महत्त्वाचे टप्पे आपण डिस्कस केले. यातल्या काही गोष्टी जर आपल्याला अनुकरण करता येत असतील तर निश्चितच त्याचे सुपरिणाम आपल्याला दिसतील. सर्व नवीन विद्यार्थ्यांना, फ्रेशर्सला त्यांच्या अभ्यासासाठी अकॅडमीकडून शुभेच्छा. व्हिडिओबद्दल आपले काही अभिप्राय असतील, मतं असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.